संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 83. बाईल सवासीन आई आपण पितराचे ठाई, थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाडी, तुका मने लंडा नाही दया देव धोंडा. नंबर 1 बघा. बाईल सवासीन आई आपण पितराचे ठाई. बाई म्हणजे पत्नी, सवासीन म्हणजे सासू आणि आई म्हणजे स्वतःची माता. तुकाराम महाराज यामध्ये सांगतात की या सर्व स्त्रिया आपल्या कुटुंबाचा मानबिंदू आहेत. त्या आदरास पात्र आहेत, कारण त्या पितरांच्या म्हणजेच पूर्वजांच्या घरात आहे. मात्र जो व्यक्ती स्त्रियांकडे विषय वासनेच्या दृष्टिकोनातून पाहतो तो त्यांच्या स्थानांचा प्रतिष्ठेचा अपमान करतो. नंबर 2. थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा. म्हणजेच आपले पूर्वजांनी जमवलेले पुण्य, संस्कार, सन्मान या सर्व गोष्टी एका मूर्खपणाच्या वागणुकीमुळे वाया जातात. अपसव्य म्हणजे उलट मार्गाने केलेली कृती. चेष्टा म्हणजे विनोद, खेळ किंवा अयोग्य वागणूक. म्हणजेच आपण शुद्ध जीवन सोडून चुकीच्या वळणावर जातो आणि आपला सगळा आध्यात्मिक ठेवा आपण तेथे गमावतो. नंबर 3. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. चरवणी म्हणजे गोड खाणे किंवा रसास्वाद घेणे. येथे विषय भोग म्हणजे इंद्रियाचे सुख, विलास हे आयुष्याचे सार मानले गेले आहे. पण ही भोगसुखे आपल्या जीवनाला गाळणीसारखी गाळून टाकतात. केळीचे झाड दिसायला मोठे पण आतून पोकळ असते, तसेच हे जीवन भासावर आधारलेले असते. ते मजबूत नसते, पोकळ असते. नंबर 4. तुका मने लंडा नाही दया देव धोंडा. यामध्ये लंडा म्हणजे मूर्ख, जो नीती, शिस्त, विवेक आणि श्रद्धा विसरतो. तुकाराम महाराज म्हणतात की असा मूर्ख व्यक्ती देवाची कृपा गमावतो. धोंडा म्हणजे दगड, ज्याला भाव, संवेदना, दया कळत नाही. येथे देव धोंडा वाटतो, कारण माणूस स्वतःच्या चुकीच्या वागणुकीत अडकलेला असतो. यावरून असा निष्कर्ष येते की स्त्रिया म्हणजे घराचा सन्मान व संस्कृतीचा केंद्रबिंदू आहेत. त्यांच्याशी योग्य व आदराने वागणे आवश्यक आहे. वासनांध आणि अपवित्र वागणूक माणसाचे आध्यात्मिक जीवन नष्ट करते. नंबर 3. विषय भोगामध्ये अडकलेले जीवन केळीच्या झाडासारखे आतून पोकळ असते. नंबर 4. ज्याला आत्मचिंतन नाही, विवेक नाही, त्याला देवही कठोर वाटतो. नंबर 5. तुकाराम महाराज आत्मनियंत्रण, संयम आणि विवेकशील जीवनाचे महत्त्व येथे पटवून देतात. यामध्ये उदाहरण बघा कसे की एक व्यक्ती जर फक्त मौज मज्जेत, नशा, विषय भोग यातच जीवन घालवतो तर तो आपल्या कुटुंबाचा, संस्कृतीचा आणि स्वतःच्या पुण्याचा नाश करतो. उलट जो संयमी आहे, स्त्रियांकडे आदराने पाहतो, जीवनमूल्यावर विश्वास ठेवतो, त्यालाच खरे सुख, शांती आणि भगवंताची कृपा मिळते. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आपल्या मित्रांना, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपण व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल.